मंदिरात होता. हो हो शिव नाही, मंदिरात. काका मला म्हणाले होते. हा. पण त्यांची तारीफ करायची पद्धत वेगळी होती ना. बरं. ते काय आम्हाला असं म्हणणार नाही की वा फार छान झालं, असं नाही. बरं केलंस, छान झालं. पुष्कळ पूर्वीची पद्धतच होती. एवढं तुला हे आठवत 43 साली डोळ्यात दिसायचं शब्द 43 साली तू गडकरी पुण्यतिथीला इथं हो मी आले होते. त्यावेळेला त्यांनी प्रयोग हे केले होते. गडकरींची पुण्यतिथीच केली. पुण्यतिथी होती आणि गडकरींचे प्रवेश केले होते. हो आणि काकांनी नुपुराचं काम केलं होतं. हो आणि मला कोल्हापूरहून आणलं. तेव्हा बाबा नुकते गेले होते. 42ला बाबांचं आणि मी 43ला बॉम्बेत आले. तर मी भयंकर घाबरले होते, म्हणजे काही कल्पना नव्हती. तर मी तिथं गेल्यानंतर आधी एक अशी गंमत झाली की मी गात बसले होते आणि आपले कोल्हापुरी मामा ते ऐकत होते. तर ते म्हणाले, शिशी शिशी काय गाणार ही मुलगी उद्या, आणि सकाळी गायचं होतं 9 वाजता तिथं रॉयल ऑपेरा हाऊसला. तर मी घाबरले भयंकर, मी रडायला लागले. माझ्याबरोबर फक्त मावशी आली होती माझी आणि मी माझ्याकडे उतरले होते. आणि दुपारी मी अशी रडत रडत झोपले. आणि तुम्हाला गंमत सांगते, मला काय दिसावं, मी स्वप्न पाहिलं की सबंध धैर्यधराचा ड्रेस घालून बाबा चंद्रिका ही जणू म्हणतायत क्या बात स्टेजवरती. आणि मी उठून बसले आणि मी मावशीला बोलून सांगितलं, म्हटलं बाबा चंद्रिका ही जणू म्हणत होते आणि तोच ड्रेस होता त्यांचा. तर ती म्हणाली ठीक आहे, मग ते तुझ्या पाठीशी आहेत, आता उद्या तू काही घाबरू नकोस, होईल बरोबर म्हणाल. आणि मी सकाळी गेले तिथं, कुणी माझ्याशी नीट बोलत पण नव्हतं. मी जाऊन मामांच्या पाया वगैरे पडले आणि जाऊन त्याला बसले. पहिल्यांदा मी लाडकी असेचं थोडं गायले आणि नंतर दुसरं आणि एक गाणं गायले. पब्लिक म्हणायला आता आम्हाला प्रयोग काही बाकीचे प्रवेश नको, तिलाच आणा परत. एकतर बाबांचं नाव होतंच आणि मग मी येऊन दिव्य स्वातंत्र्य रवी गायले आणि गेले. घरी येऊन मग लोकांचे फोन यायला नाहीत, आता हिला थांबवून घ्या, आम्ही आणि कार्यक्रम करतो. म्हटलं मी आता माईकडे जाणार कोल्हापूरला, मी नाही आता राहणार. आणि मी त्याच दिवशी गेले परत. हा एक प्रसंग मला आठवतोय. आणि 43 साल म्हटल्यानंतर आपण सांगलीला भेटलो होतो. सांगलीला जन्म आपल्या शताब्दी रंगभूमीची शताब्दी, आणि तिथे आपले सगळे असेच प्रवेश होते. त्या प्रवेशात आपण भेटलेलो होतो. दामोण्णा मालवणकर वगैरे सगळे आपण होतो. आणि तिथे आपण सत्याग्रह केला, आठवतो का? नाही, आपण सगळे पायरीवरती सगळे बसून राहिलो. नाही आठवत. ठीक आहे. पण त्या सांगलीच्या ह्याच्यात चिंतामणी संन्यासा खडग मधला एक प्रवेश केला होता. थरारून लोक उठले होते, हे कृपाण उचलतात प्रवेश केला होता त्यांनी. आणि थरारून लोक, म्हणजे त्या आठवणी अजूनही लोक सांगतात की चिंतामणीचा तो प्रवेश बघितल्यानंतर आम्हाला अगदी असं वाटलं की काय आम्ही हे अलौकिक पाहिलं काही. आणि ती माणसं अलौकिकच होती. खरंच ही माणसं अलौकिक होती. नाही, पण त्या अलौकिक माणसांचा अलौकिक वारसा सांभाळणारे 3 या पिढीतली माणसं, त्यांच्या पिढीतली माणसं आज इथे एकत्र येऊन त्यांच्याशी मला गप्पा मारायला मिळाव्यात, ही केवढी अभिमानाची गोष्ट आहे. हाही योग हा असा क्वचितच येतो. दीदी खूप छान बोललात तुम्ही. तुम्हाला ही जुन्या आठवणीला उजाळा देताना एक आणखी आठवण राहिली ना, आपल्या होनाजी बाळाची आठवण राहिली. त्यांनी आर्जवून एखादी गोष्ट करायची. जसं भावबंधन मध्ये मला बोलवलं होते, त्याचप्रमाणे सांगलीला आपल्या बाबांचा म्हणजे दिनानाथरावांचा जेव्हा स्मृतिदिन झाला, त्यानिमित्ताने होनाजी बाळाचा प्रयोग त्यांनी आर्जवून केलेला होता. आणि नुसता तेवढा केला नाही तर रसिकत्व हे करण्यासाठी त्यांनी 1000 रुपये त्याने संगीताकरता मला बक्षीस दिलेले आहे. हे मी विसरणार नाही कधी. मिळणारे 1000 रुपये म्हणजे ते लाख मुलाचंच पारितोषिक झालं. आणि त्यांनी तो जो आता मी आपल्याला फोटो दाखवला, त्यांनी भाषण केलेलं आहे तिथे. बोलते चांगले. हो, बोलतात चांगलं ना, भाषण केलेलं आहे. नाही, तुम्ही संगीतात, आपला संगीतात जरी नसलं तरी भावंडांमध्ये 2-4 वाक्य जरी बोलायला लावली तुम्ही तरी त्या चालतील ना, चुकतील फार. नाही, मला आठवत नाही. प्रॉम्प्टी करू का? प्रॉम्प्टी करायची सोय नाही, कारण काय इथंच माईक आहे. आपण ते करू पण
पुढे करू लगेच आताच ते नाही आता झालं आपण तरी पुढे करू. परगावी परदेशात कधी जाणार आहात? मी परवा परवा जाणार आहे. म्हणजे आता एवढा हा, नाही, एकच प्रश्न विचार. 29 तारखेला बाबांचा जन्मदिवस आहे. हो 29 कोणती? डिसेंबर ही डिसेंबर. डिसेंबर. माझ्या वडिलांचं कारण मी ते गोव्याला करतात. 28 डिसेंबरला भावनांचा प्रयोग करायचा असं आता चाललाय. तो आता मी तारीख 29 मिळते का बघतोय. पण त्या दिवशी दिवस काय वगैरे पण ते दिवस कुठला काय सण त्याला काय भावनांना आपल्याला म्हणजे रविवार शनिवार रविवार नाही, 28 28 ला रविवार आहे. 28 ला रविवार आहे. हा हा आणि आता काय आहे की मी आत्ता बोलता होता विसरलो. हा 15 मार्च. आता आपल्याला 3 जानेवारीला आपण नाही हो. म्हणून आज आपण भेटलो आहोत इथे. तर 15 मार्च आपण कृपा करून लक्षात ठेवायचं. 15 मार्चला बापूंचा स्मृतिदिन येतो. 60वा स्मृतिदिन आहे. त्या दिवशी आपला अगदी निश्चितच वाट पाहणार आम्ही सगळे वाट पाहणार. नक्की. आणि दिदी या निमित्ताने आमच्या ललित कलेचा जेव्हा शतक महोत्सवी आम्ही जेव्हा सोहळा साजरा करू तेव्हाही आपण निश्चित यायचं. नाही येणार. आणि आता एक हा आपला म्हणजे घरगुती ही गोष्ट गप्पा गोष्टी संपल्या आहेत. पेंढारकर फॅमिली ललितकलेची फॅमिली तुमच्या आमच्या सकट इथं हजर आहे. तर त्यांच्या सकट आम्हाला एकदा सगळ्यांचं बोलणं करायचं ओळख करून द्यायची आहे. हो अरे निश्चितच या ना. या एक जण या 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 पहिला नातवाला पाठव. या मिस्टर नातू हे घे. लाजतो. हे सगळे बघा काय करू.